झालं बाई एकदाचं तिचं लग्न. काहीतरी ते प्री वेडिंग त्यांचा काहीतरी सिनेमा लावलेला, त्याच्यामध्ये ती आजचे कपडे घालून एकदा नवरी नदीच्या काठी पळते, मग तो डोंगरावरून पळत येतोय, मग दोघं नदीच्या काठी पळत आहेत, मग दोघं रस्त्यावरून इकडून तिकडे पळत होते नुसते. मी तर टोमणा पण मारून आली, काय पळून लग्न केलं आहे का? 32 वर्षाची नवरी तरी वाटत होती ती, तिच्यापेक्षा तिची आई यंग दिसत होती. तिची सख्खी बहीण नाही आली लग्नाला, म्हणजे नवरीची सख्खी मावशी लग्नाला नाही. पत्रिकेत नावच नाही ना, कशी काय येईल? बरोबर आहे. 1 तास लाईनमध्ये उभं राहून आम्ही स्टेजवर गेलो फोटो काढायला. तिथे गेल्यावरती नवरदेवाला माहितीच नाही हे आलेले कोण आहेत बाबा. मग मी सांगितलं, अरे डुंगण धुतलंय लहानपणी तुझं, म्हणजे नातं पण सांगितलं मी. तर तिथे तर असंच बोलणार ना, पण लग्न छान झालं, पण कसली काय सोय वगैरे नव्हती, खरंच सांगते. अजून म्हणतात कशा, आम्ही ना सगळं नवरदेव नवरीच्या इच्छेनुसार केलं आहे, त्यांचं लग्न आहे ना. अरे हो त्यांचं लग्न आहे, पण मग काय सगळ्या गोष्टी त्यांच्या हिशोबाने करायच्या? आमचं काहीच नाही, नातेवाईकांचं काहीच नाही. आपल्या वेळी आपण पत्रिकेत लिहिलं होतं ना कपड्यांचा आहेर नको, तरी त्यांनी दिला ना. मी पण तसंच केलं. त्यांनी लिहिलं होतं भांड्यांचा आहेर नको, मी भांड्यांचा आहेर घेऊन गेले. सासू डेंजर वाटली पण मला, म्हणजे बघूनच बापरे, आता काय खरं नाही. आणि नवरी नाचत आली ना स्टेजवरती, मेरे सैया का सुपरस्टार का, कशी गॉगल बिगल लावून. म्हटलं आत्ता नाचते, नंतर बघा कशी सगळ्यांना नाचवते.